आंब्याचा रस खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ. त्याच पदार्थातून अजून एक नवीन पदार्थ मी तुमच्यासाठी आणलाय खास. हाय हॅलो नमस्ते, मी प्रणिता. माझ्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जास्त वेळ न दवडता चला रेसिपी सांगून टाकते. आंबा खोबरं वडी. अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट तयार होणारी सुंदर आणि चविष्ट रेसिपी म्हणजे आंबा खोबरं वडी. फक्त एक वेळेस बनवा, दरवेळेस तुम्ही हीच रेसिपी नक्की ट्राय करता. चला रेसिपीकडे वळूया. इथे 2.5 किलो आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आकाराने आंबे इथे घेऊ शकता. आंबे स्वच्छ धुवून मगच त्याचे काप करून घ्यायचे आणि त्यामधला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. आंब्याचा रंग किती सुरेख आहे तुम्ही बघू शकता. आंबा चवीला देखील खूप गोड आहे. गोड आंबे जर घेतले आपण तर साखरेचं प्रमाण आपल्याला थोडं कमी करता येते. अशा प्रकारे आपल्याला चाकूच्या साहाय्याने आंब्याचा सर्व गर काढून घ्यायचा आहे. मग तो मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थितपणे फिरवून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलेला आहे. बघा आंब्याचा गर किती सुरेख निघालाय. एकही गुठळी त्यामध्ये शिल्लक राहिलेली नाहीये. तो एका भांड्यामध्ये काढून घेऊ. अशाच प्रकारे सर्व आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेऊ. सर्व आंब्याचा गर एका भांड्यामध्ये काढून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता. गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया. गॅस मीडियम ठेवलेला आहे. कढईमधलं तूप आपल्याला चारही बाजूने सर्व बाजूने लागेल असं फिरवून घ्यायचं आहे. कढई छान तापलेली आहे, गरम झालेली आहे. त्यामध्ये आता 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. मंद आचेवर खोबऱ्याचा खीस आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा रंग आपल्याला अजिबात बदलू द्यायचा नाहीये. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटापर्यंत भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आंब्याचा गर काढून घेतलेला टाकून घ्यायचा आहे. इथे मी 4 वाट्या आंब्याचा रस घालून घेणार आहे. 3 वाट्या झाल्या. ही 4थी वाटी. सर्व गर आपण कढईमध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहोत. मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि आपल्याला आंब्याचा गर आता चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. सारखं ढवळत राहायचं आहे. 4 ते 5 मिनिटापर्यंत आपण कंटिन्यू हे ढवळत आहोत. आंबा चांगला शिजला की त्याला चांगली उकळी येते आणि मग हातावर चटके येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण झाकण ठेवून देणार आहोत त्यावर. 5 मिनिटानंतर परत आपल्याला हे मिश्रण सारखं ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं तळाला मिश्रण लागणार नाही. परत 5 मिनिटापर्यंत आपण त्यावरती झाकण ठेवून देणार आहोत. आंब्याच्या रसाला चांगली उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत. साखरेचं प्रमाण मी इथे 2.5 वाट्या घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. साखर एकदम व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आंब्याचा रंग बदललेला दिसतोय तुम्ही बघू शकता. परत त्यावरती आपल्याला झाकून ठेवून शिजवून घ्यायचा आहे रस. आंब्याचा रस चांगला शिजत आहे. कलर देखील खूप चेंज झालेला आहे. परत त्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता कलर किती सुरेख आलेला आहे आणि रस देखील दाट होत आहे. अशाच प्रकारे आपल्याला आंब्याचा रस पूर्णपणे शिजवून दाट करून घ्यायचा आहे. आंब्याचा रस शिजवण्यासाठी आपल्याला इथे भरपूर वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला इथे कढई जाड तळ असलेली कढई वापर करायचा आहे, जेणेकरून आंब्याचा रस तळाला लागणार नाही आणि करपणार देखील नाही. बघा बऱ्यापैकी आंब्याचा रस शिजवून तयार झालेला आहे. अजून थोडा वेळ आपल्याला आंब्याचा रस शिजवून घ्यायचा आहे. आंब्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर वेगवेगळे पदार्थ बनवून आपण आंब्याचा स्वाद घेऊ शकतो.
आंब्याच्या गराचा रंग खूप छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता. अजून डार्क होण्यासाठी अर्धा चमचा इथे कलर ॲड केलेला आहे. कलर ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कलर मिक्स करू शकता. मिश्रण बघू शकता बऱ्यापैकी दाट झालेलं आहे. अजून 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण शिजले का नाही, पूर्ण तयार झाले का नाही यासाठी सोपी ट्रिक, कढईला अजिबात चिटकत नाही, पूर्णपणे निघून जाते. सुरुवातीपासून या स्टेजला येईपर्यंत साधारण 30 ते 35 मिनिटांचा कालावधी मला लागलेला आहे. मीडियम गॅसवर हे सर्व मिश्रण तयार केलेलं आहे. चला, तयार झालेलं आहे मिश्रण. आता ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. सर्वप्रथम ताटाला तूप लावून घेतलं आणि त्यानंतरच रेसिपीला सुरुवात केलेली आहे. आपल्याला सर्व मिश्रण दोन्ही ताटामध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही ताटामध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे. आता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला ते पूर्ण पसरवून घ्यायचं आहे. हलक्या हाताने पसरून घेत आहोत, तुम्ही बघू शकता. मिश्रण खूप गरम आहे. थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपण त्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित थापून घेणार आहोत. तुम्ही वाटीच्या साहाय्याने देखील याला सेट करू शकता. मिश्रण गरम असल्यामुळे पोळण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे हाताला इजा होऊ शकते. हलक्या हाताने इजा न होता आपल्याला हळूवारपणे हे थापून घेतल्याचे आहे. दोन्ही ताट अगदी व्यवस्थित सेट झालेले आहे, तुम्ही बघू शकता. चाकूच्या साहाय्याने आपण त्याच्या वड्या आपल्या आवडीनुसार वड्यांचा आकार कट करू शकतो. तुम्ही बघू शकता मी चौकोनी आकाराच्या वड्या इथे तयार करून घेत आहे. वड्या अगदी व्यवस्थित तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तोंडात टाकताच विरघळणारी ही सुरेख सुंदर चविष्ट अशी वडी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर व्हिजिट करा. भेटू पुढील रेसिपीमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा.